तर कॉंग्रॅच्युलेशन असेल मिल्टन. पुढच्या सामन्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी आपण पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आतमध्ये. पांजू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघणार आहोत. एकविरा स्पोर्ट्स नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आमंत्रित केलंय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला फलंदाजीसाठी. विनंती असेल एकविरा स्पोर्ट्स आणि पांजू स्पोर्ट्स पांजू स्पोर्ट्स प्लीज आपला दोन एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचे. नक्कीच तर अलंकार आणि अतिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पांजू स्पोर्ट्स पांजूकडून बघूया कशा प्रकारे नक्कीच नाणेफेकीचा कौल त्यांनी गमावला होता. त्यानंतर मात्र यावेळेस फलंदाजीचा भार आहे त्यांच्यावर. अलंकार आणि अतिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. नक्कीच अलंकार आणि अतिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. पंच ऑफिशियल इशारा करतायत पहिल्या चेंडूचा. शैलेंद्र नक्कीच शैलेंद्रला इंट्रोड्यूस केलं जाते पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेच्या. बघूया कशा प्रकारे तो भार सांभाळेल. राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मात्र शफल होऊन फायनल रिजन मध्ये फटका येतोय. चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप. 4 धावांसाठी 4 धावाने श्री गणेश होतोय पांजू स्पोर्ट पांजू संघाचा. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. तर यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती अलंकार जसं काय पोलंड मधूनच सेट होऊन आलाय. शफल करून चेंडूला फायनल रिजनच्या बाहेर पाठवतोय 4 धावांसाठी. यावेळेस मात्र दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा शफल केलं होतं आणि चेंडूला यावेळेस मात्र ओव्हर द रोप पाठवून दिलंय 6 धावांसाठी. इट्स बिग. नक्कीच मी आपल्याला म्हटलं होतं जणू काही अलंकारा पोलंड मधूनच सेट होऊन आलाय का, कारण पहिल्या चेंडूवरती फायनल रिजन वरती चौकार आला होता. तदनंतर मात्र अजून जास्त शफल करून स्क्वेअर ऑफ द विकेट अजून फाईन षटकार दिलाय आणि धावसंख्या आता मात्र 6 ने फ्लाय होईल. 10 ऑन द बोर्ड लगावले जातात. हल्ला चढवला जातोय. नक्कीच कुठेतरी टीम मीटिंग्स घेण्यात भाग पाडतो. फील्ड मध्ये सुद्धा चेंज करण्यात भाग पाडतो मिस्टर अलंकार. 2 चेंडू 2 मोठे फटके आणि यावेळेस मात्र पूर्णपणे प्रेशर असेल गोलंदाज शैलेश वरती. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लाईन अँड लेंथ मध्ये नक्कीच परिवर्तन करण्यात यश येते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा नक्कीच अर्जित करण्यात येत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला 12 ऑन द बोर्ड लगावले जातात. 3 चेंडूची समाप्ती अजूनपर्यंत झालेली. उर्वरित 3 चेंडू असतील पहिल्या षटकात.
नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याचं धाडस यावेळेस मात्र शैलेंद्र दाखवतोय. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नक्कीच बॉलच्या रीच पर्यंत पोहोचला होता, परंतु नक्कीच कुठेतरी लॉंग ऑनचा खेळाडू जिथपर्यंत चेंडू गायला येईल तिथपर्यंत नक्कीच 2 धावा अर्जित करण्यात यश येते. धावसंख्येचा जर विचार केला 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 14 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. नक्कीच स्टेप आउट करून लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच थोडंसं पॉवर कमी पडली त्या फटक्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल करून स्टेट ड्राईव्हचा फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पूर्णपणे थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे सीमारेषेला कडे जाण्यापासून. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा जर विचार केला नक्कीच 2 मोठे फटके आले, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केला शैलेंद्रने. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका पूर्णपणे खोदून काढलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स थर्ड रिझन मध्ये 4 धावांसाठी. कमांड डीजे. नक्कीच अलंकारचा जर विचार केला एक आक्रमक फलंदाज आणि त्याचंच प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक फटक्याच्या मागे त्याच्या पॉवर जनरेशन आहे. नक्कीच एका फटक्यात जो लॉंग ऑनला आला होता त्यात थोडी पॉवर कमी होती, अन्यथा आपण विचार केला तर साईचे 6 फटके पॉवर स्ट्रोक त्याच्या फळीतून पाहायला भेटत आहेत. आणि त्याच्याच मोबदल्यात धावसंख्येचा जर विचार केला 18 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचललाय अलंकारने. नक्कीच नवीन गोलंदाज संजीतला यावेळेस मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. थोडंसं प्रेशर असेल कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरलंय, कारण तब्बल 18 धावा खर्च केलेत. नक्कीच संजीत दिसतोय आपल्याला बॉलिंग मार्क वरती यावेळेस मात्र. चला प्लीज घाई करायची आहे. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एसटी नक्कीच चांगले एफर्ट्स होते एसटीचे सुद्धा, परंतु एसटीच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 1 धावेत नक्कीच बदल होते. धावसंख्येचा जर विचार केला 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. आपण बघतोय पांडू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. नक्कीच संजीत दिसतो आपल्याला बॉलिंग मार्क होती. राईटम ओव्हर द विकेटचा मारा करताना पहिला चेंडू चांगली गती होती, चांगली लाईन होती, परंतु 1 धाव नक्कीच त्या चेंडूवरती लगावली गेली. यावेळेस मात्र अलंकार पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली येईल नक्कीच पूर्णपणे त्या चेंडूवरती स्वतःला झोकून दिलं क्षेत्ररक्षक निमिष. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. 2 धावा नक्कीच स्वतःच्या संघासाठी वाचवल्या. नक्कीच आउटफील्डचा जर विचार केला नक्कीच थोडंसं आपल्याला सर्कस आउटफील्ड सोबत करावं लागेल, एफर्ट द्यावे लागतील, तेव्हाच आपल्याला चेंडू भेटेल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. धावसंख्येचा जर विचार केला अजूनही 4 चेंडू शेष आहेत. संजीतचे अजूनपर्यंत चांगले 2 चेंडू हाताळलेत संजीतने. येणारे 4 चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळतोय. समोर असेल तो एक हार्ड हिटिंग फलंदाज अलंकार. फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा शफल करून मारण्याचा प्रयत्न संजीत येतोय, चेंडू खाली. यावेळेस मात्र क्रिकेटच्या खेळात व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिक देताना दिसला संजीत. जर हा गडी बाद झाला असता तर नक्कीच एक मोठा झटका पांडू संघाला लागला असता, कारण अजूनपर्यंत एक आक्रमक पवित्रा घेतलंय, परंतु झेल सुटतोय, एक जीवनदान भेटतोय अलंकारला आणि त्याचं धावसंख्येत रूपांतर होतंय. धावसंख्येचा जर विचार केला 22 ऑन द बोर्ड लगावले जातात. येणारे अजूनही 3 चेंडू शेष असतील.
नक्की स्वतःने संधी क्रिएट केलेली संजीतने, परंतु स्वतःनेच ती मुकली आहे. येणारे अजूनही 3 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू खाली येतोय, परंतु थोडंसं फंबल झालं होतं कलेक्शन मध्ये. परंतु एक धाव अर्जित करण्यात येते. धावसंख्येचा विचार केला 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत पांडू स्पोर्ट्स पांडू संघाच्या. अजून येणारे 2 चेंडू. यावेळेस मात्र संजीतचे शेष असतील. मोठा फटका अजूनही आला नाहीये या षटकामध्ये. एक चांगलं षटक संजीतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संजीत राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. यू मिस आय डेफिनेटली हिट. मोठा झटका. आपण जाऊया डीजे कडे. गाडी घुंगराची आली. नक्कीच संजीतने यावेळेस मात्र दुसऱ्यांदा ती संधी क्रिएट केली आणि स्वतःने मिळवली. त्रिफळा उद्ध्वस्त केला एक सेट फलंदाजाला. यावेळेस मात्र तंबूत परतवलं. अलंकारचा जर विचार केला तर चांगली फटकेबाजी करत होता. वैयक्तिक 22 धावांवरती तो खेळत होता आणि 22 धावांवरती त्याची एक चांगली इनिंग समाप्त झाली आहे. आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक केलंय. आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज आपल्याला पियुष दिसेल. कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरेल का हा चेंडू एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी. कारण अजूनपर्यंत तरी बॅकफूट वरती दिसत होता कुठेतरी संघ, परंतु संजीतच्या षटकानंतर पूर्णपणे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलताना दिसतंय, कमबॅक करताना दिसतंय. कारण या षटकात संजीतने केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा झटका अलंकारच्या रूपात दिलेला आहे. नक्की संजीतचा शेवटचा चेंडू असेल. पूर्णपणे कमबॅक करून दिले संजीतने. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू पॉवर स्ट्रोक पाहायला भेटतो आपल्याला. लॉंग ऑन रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. नक्कीच जिथपर्यंत चेंडूला फेल्ड केले जाईल एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजेच 12च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाते. आपण जाऊया छोट्याशा विश्रांतीकडे. कमॉन डीजे. भवानी माता की गळ्यामध्ये माळे लोंबती. अंबाबाई वाण खेळती. गळ्यामध्ये माळे लोंबती. अंबाबाई वाण खेळती. अरे गळ्यामध्ये माळे लोंबती. अंबाबाई वाण खेळती. गळ्यामध्ये माळे लोंबती. तर धावसंख्येचा जर विचार केला 24 धावा म्हणजे 12च्या सरासरीने अजूनपर्यंत धावसंख्या धावते. रणजितने कुठेतरी पूर्णपणे रोखून ठेवलंय स्वतःच्या षटकामध्ये. आता बघा कोण होतो नवीन गोलंदाज. नक्कीच निमिष दिसतो याने मिड विकेट डिझाईन मध्ये नक्की चांगले एफर्ट्स चेंडूला अडवण्यामागे लावले होते. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळे एक युवा अष्टपैलू खेळाडू निमिष. यावेळेस मात्र चेंडू मध्ये गती होती. स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून जाईल षटकारासाठी. ओव्हर द रोप 6 धावा. कमॉन डीजे. डीजे नक्कीच ओव्हर द रोप सुद्धा आणि ओव्हर द रूफ सुद्धा अप्रतिम फटका यावेळेस मात्र येतोय पियुषच्या फळीतून. हा सुद्धा मला वाटते मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय पोलंड मधून. कारण पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. यावेळेस मात्र इन अँड आउटचा फटका होता. एसटी रक्षक येतोय चेंडू खाली. फाईन वरती गलीमध्ये चेंडू जातोय आणि नक्कीच एकदा वर्जित करण्यात यश येते. धावसंख्येचा जर विचार केला 31 ऑन द बोर्ड लगावले जातात. 31 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. नक्की निमिषच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता पियुषने. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला. लाईन मध्ये परिवर्तन, बॉडी पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला निमिषने.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. नक्की चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. मिड विकेट बाउंड्री त्यांच्या बाहेर. पुन्हा एकदा पंत आम्हाला इशारा करतायत. इट्स 6 धावा. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर 37 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 37 ऑन द बोर्ड लगावले जातात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवला जातो निमिषवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर मात्र निमिषने कमबॅक केलं आणि आता मात्र पुन्हा एकदा षटकार येतोय अतिशच्या फळीतून. नक्कीच अतिशच्या फळीतून हा षटकार येतोय. कुठेतरी पुन्हा एकदा धडपड असेल, गोलंदाजावरती कमबॅक करावं लागेल एका मोठ्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र गतिवार चेंडू होता, गतीवरती स्वार होता चेंडू. एक धाव नक्कीच अर्जित करण्यात येते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव अर्जित करण्यात यश येते. 38 ऑन द बोर्ड लगावले जातात. 38 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील. निर्णायक षटक नक्कीच ठरेल निमिषचं, कारण तिसरे षटक आपण बघतोय प्रगतीपथावरती आहे. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू नक्कीच टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतो आणि यावेळेस मात्र इट्स गॉन. गडी बाद. कम ऑन डीजे. नक्कीच. तर यावेळेस मात्र कुठेतरी निमिष कमबॅक करताना दिसतोय, कारण पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू मागे त्याने 2 षटकार आणि 1 सिंगल दिली होती. परंतु आता मात्र 5व्या चेंडूवरती एक मोठा झटका लगावून दिला जातोय निमिषच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल या षटकातील कुठेतरी निर्णायक षटक नक्कीच ठरेल, कारण आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. 14 धावा निमिषच्या षटकातून खर्च झाल्यात. बघूया कशा प्रकारे सामोरं जाईल शेवटच्या चेंडूला. नक्की स्ट्राईक एंडचा जर विचार केला तर अतिशय आपल्याला दिसेल स्ट्राईक एंड वरती. शेवटचा चेंडू असेल निमिषच्या षटकातील वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना दिसतोय निमिष आणि संघासाठी तिसरं एक महत्वाचं षटक असेल. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू लो फुलटॉस चेंडू होता. लॉंगर रिजन मध्ये चेंडूला मारलं जातंय, भिरकावलं जातंय, परंतु क्षेत्ररक्षक येईल तिथपर्यंत एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्येचा जर विचार केला 39 ऑन द बोर्ड लगावले जातात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण जाऊया मिस्टर श्री डीजे कडे. कमान डीजे. नक्कीच यापुढे होणारा सामना उत्तन बॉईज उत्तन विरुद्ध वसई मोफास फाटा. प्लीज यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. शेवटचं षटक बघूया स्लॉग षटक कोण घेऊन येते. जयप्रकाश घेऊन येतोय. जेपी शेवटचा स्लॉग ओव्हर बघूया कशा प्रकारे, कारण मागच्या षटकाचा विचार केला तर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न नक्कीच निमेशने केला. 2 मोठे फटके त्याच्या षटकात जरी आले असले तरी यास मात्र स्लोअर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी. इट्स बिग. नक्कीच. तर यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन अतिशच्या फळीतून आपल्याला पाहायला भेटते. स्लोअर 1 चेंडू होता, परंतु त्याला नक्कीच प्रॉपर जज केलं, अनालिसिस केलं आणि त्याला भिरकावून दिलं लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि यावेळेस मात्र प्रेशर असेल पुन्हा एकदा जेपी वरती. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बाउन्स जास्त होता.
यस नसण्याचा कॉल, परंतु एक धाव वर्जित केली जाते, कुठेतरी रोखलं जातं, केवळ एका धावेवरती कमबॅक केलं जातं जेपी मार्फत. नक्कीच एक लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज आपल्याला दिसतोय. जयप्रकाश पहिल्या चेंडूवरती त्याचा हल्ला चढवला होता, तदनंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय जेपी. अजून येणारे 4 चेंडू लॉक षटकातील शेष असतील. नक्की क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते. नक्कीच पंच पूर्णपणे तटस्थ. यावेळेस मात्र गडी बाद होतोय, तंबूत परतावं लागेल. अप्रतिम एसटीच्या मागे करताना यष्टी रक्षक दिसतोय शैलेंद्र. नक्कीच अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला भेटतंय शैलेंद्रच्या माध्यमातून. गडी बाद होईल. यावेळेस मात्र बघूया कोण आहे नवीन फलंदाज. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, माझं पुण्याला आता आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, माझं पुण्याला आता आणलं. शेजारची सारी ऐका लागली बोलायला, तवा लागली बोलायला. धन्यवाद डीजे. नक्कीच नवीन फलंदाज गुलशनला यावेळेस मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. आणि जयप्रकाश यावेळेस मात्र फिरकीचा जादू दाखवतो या चेंडूवरती. पूर्णपणे बीट केलं, बॅटीची कडा नक्कीच लागली होती आणि नक्कीच अप्रतिम यष्टीरक्षण करताना दिसतोय शैलेंद्र. चेंडूला पूर्णपणे कलेक्शन केलं जातंय चेंडूचं. यावेळेस मात्र पुन्हा क्रॉस बॅटेड फटका होता, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट्स बिग. पंच दाखवतात इट्स बिग. महिना दिसतेस करून होईल येणारे 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गडी बाद होतोय. स्टंपिंगच्या रूपात यावेळेस मात्र झटका लागतोय गुलशनला. यावेळेस मात्र तंबूत परतावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती बोटं फिरवली होती आणि आपण आमंत्रित करूया डीजेला. कमाल डीजे. महिना दिसतेस करून होईल कोरोनाचा सिलवरून. लोक तुला टाकत्याल बुडून. धन्यवाद. यापुढे होणारा सामना उत्तन बॉईज उत्तन आणि वसई 11 मोपास पाटा. प्लीज यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नक्कीच या एका चेंडूनंतर नाणेफेकीचा कौल होणार आहेत. आपण उपस्थित राहते टॉस का बॉस मध्ये. 52 ऑन द बोर्ड लगावले जातात. 52 धावा धावफलकावरती. उत्तन बॉईज प्लीज रिप्रेझेंटेटिव्ह कर्णधार यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी.
उत्तन बॉईज उत्तन प्लीज रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचे आपण प्लीज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला 54 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत आणि कंपल्सरी चेस अशी पद्धत असेल तर आपल्याला धावा चेस कराव्या लागतील. 55 धावांचं एक मोठं लक्ष असेल. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. कम ऑन डीजे. मस्त वाजवतो तुझ्या वाटताला की नाही वाजीव 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 उत्तन बॉईज उत्तन प्लीज रिप्रेझेंटेटिव्ह कर्णधार यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. उत्तन बॉईज. वारंवार आपल्याला कॉल दिला जातो. ऑलरेडी सामने लेट आहेत. नक्कीच तर प्रवीण भगत सरांना विनंती असेल या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी. प्रवीण भगत सर यायचे आपण. उत्तन बॉईज उत्तन विरुद्ध वसई 11 मोफाटा असा सामना आपण बघणार आहोत. प्रवीण भगत सर यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नक्कीच मान्यवर येत आहेत. प्रवीण भगत सरांना विनंती असेल या सामन्याचा नाणेफेक आपण करून घ्यायचंय. नक्कीच उत्तनचा कॉल असेल. नक्कीच हेड्स कॉल येतोय. यावेळेस मात्र टेल्स असेल. नक्कीच वसई 11 मोफाट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचंय. काय डिसिजन असेल आपला वसई 11 मोफाट संघ. बॅटिंगचा निर्णय. नक्कीच तर आपण थोडंसं एक वेगळं डिसिजन बघतोय कारण पहिल्या दिवसापासून जर विचार केला तर सर्व संघांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत जमवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. नक्की तर 50 ते 55 धावांचं लक्ष ते बोलतात आम्ही समोर ठेवू. परंतु या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? काय कशा प्रकारे नियोजन आयोजन केलं या स्पर्धेसाठी? ऑर्गनायझरला आपण काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे. चांगला वाटतं इकडे. नक्की तर खूप छान आयोजन आहे असं ते म्हणतात. आपण वळूया उत्तम संघाच्या कर्णधाराकडे. नक्कीच नाणेफेकीचा कौल जरी आपण हरला असाल परंतु आपल्याला क्षेत्ररक्षण भेटले. जर आपण टॉस जिंकले असते तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंगच घेतली असते मी. नक्कीच तर थोडंसं एक वेगळं डिसिजन त्यांचा सुद्धा होता. परंतु आता मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण भेटलंय. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा मी प्रयत्न करू. नक्की तर ते म्हणतात कमीत कमी 40 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? कसं आयोजन आहे? आयोजन नियोजन चांगलंच आहे. मी 2 वेळेला फायनल मारलेले आहे. नक्कीच तर खूप कॉन्फिडन्स सुद्धा हाय असेल. आपण जाऊया कॉमेंट्री एंड कडे. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद यशवंत ठाकूर. पहिला डाव संपला. पहिल्या डाव मध्ये आपण बघितलं 54 धावा कुठल्या गेलेत. दोन्ही जवळपासचे संघ तुम्ही बघताय पांजू आणि एकविरा नायगाव या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला सामना. नाण्याची एक बाजू तर आपण बघितलेली आहे. दुसरी बाजू आता बघणार आहोत. तर नायगावचा संघ कशा पद्धतीने याला प्रत्युत्तर देतो? 2 सलामीवर मैदानामध्ये गेलेले आहेत अमर आणि विवेक.
चला आपण खेळाकडे वळूया. 55 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय अतिश. संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. पंच इशारा करतात खेळाची सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंड कडे आपण बघतोय विवेक, तर नॉन स्ट्राईक एंड कडे अमर. 4 षटकांचा सामना. थोडीशी घाई जरूर करा. आज 2 महत्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत, सेमीफायनल फायनल, त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. लक्षात घ्या. अतिश आपल्या षटकाची सुरुवात करतोय पांडू संघामार्फत. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि निश्चितच चांगला ड्राईव्ह बघा. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये पंच करतोय. चेंडू सीमारेषेच्या जवळ येतो. किती धावा देऊन जाईल हा चेंडू? उग्या नेमकं काय घडलं? मला तर वाटतं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. नेमकं बघतायत की पंच त्या ठिकाणी काय घडतंय. यस, चौकार आहे. आमचे नितीन पाटील देखील त्या ठिकाणी लगेच दर्शवतात की हा चौकार आहे. पंच देखील आम्हाला इशारा करतायत. हा 4 धावा मिळतात आणि या 4 धाव्यांशी खातं उघडलं गेलं इथे. म्हणजेच नायगाव या संघाचं एक जबरदस्त सुरुवात फलंदाज विवेकच्या बॅट मधून होताना दिसते आपल्याला. अतिश आपल्या गोलंदाजी मार्किंगला. समोर फलंदाज विवेक साठी पुढचा चेंडू घेऊन. अतिशय चांगला चेंडू यावेळचा. शॉर्ट पिच डिलिव्हरी चांगली हाताळणी बघायला मिळते. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. पुन्हा एकदा अतिश आपल्या गोलंदाजी मार्किंगला. अतिश मात्र मॅच टाइम स्ट्रोक झालाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कुठलीच चूक करत नाही. जेलची चालूपणे फलंदाज बाद. अक्षय कुठलीच चूक करत नाहीये. व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट करतो. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं होतं अक्षय ना. धावसंख्या 4 असताना पहिला आदरा बसतोय. पहिला चेंडू जरी चौकार आला असला तदनंतर ज्या गतीने आपण जर बघतोय तर जे पुढचे ते 2 चेंडू तुम्ही बघितले अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत अतिशने एक चांगलं कमबॅक मिळवून दिलंय अतिश या गोलंदाजाने आपल्या संघासाठी. शैलेंद्र येथे नवीन फलंदाज करण्यासाठी क्रमांक 3 वर विवेक याची खेळी समाप्त होत आहे. अतिश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला सज्ज. पुढचा चेंडू घेऊन अमर कशी काय सुरुवात करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. चेंडू हवेमध्ये. बघूया काय घडतंय. आणि आणखी एक महत्वपूर्ण झेल अमर याची देखील खेळ समाप्त होत आहे. अतिशय चांगल्या खेळाची सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. अमरने देखील एक चांगला प्रयत्न जरूर केला होता की एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून खेळायचं होतं. प्रयत्न चांगले होते मात्र यावेळेस कुठलीच चूक केली नाही या क्षेत्ररक्षकानं. अप्रतिम झेल. बॅक टू बॅक विकेट जात आहेत आणि निश्चितपणे अडचणी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली होती. म्हणजे पांजर स्पोर्ट्स पांजर संघाने 2 गडी बाद झाले धावसंख्या 4 असताना. थोडासा प्रमाणात का होईना पण मात्र दबाव जो आहे तो निर्माण करण्याचं काम नक्कीच केले गेले गोलंदाज अतिशनं. आणि अतिशला क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळत आहे. आपण बघतो याआधी पण बघितलं की अक्षयने चांगला झेल टिपला. त्याच्या पाठोपाठ आपण बघितलं पियुषने चांगला झेल टिपला. आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज म्हणजे जे सलामीला आलेले फलंदाज होते विवेक आणि अमर या जोडीला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये डायगोवर आता पूर्णपणे जबाबदारी आहे. डायगो कशा पद्धतीने आपल्या संघाचे जे आव्हान दिलेलं आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे शैलेंद्र एक अनुभवी खेळाडू आहे. अष्टपैलू असा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. मात्र दुसरीकडे आपण बघतोय अतिशचे इरादे या ठिकाणी थोडेसे स्पष्ट दिसत आहेत. विकेटची हॅट्रिकची संधी जरूर चालू झाली म्हणजे अतिशला विकेटची हॅट्रिक साधली जाईल का? पांडू संघ निश्चितपणे चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा दिसून येतोय. अतिशचा पुढचा चेंडू शैलेंद्र याच्यासाठी यावेळेस रनअप मध्ये चुकला जातोय. प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा आतिश हॅट्रिक चान्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
आणि निश्चित रूपाने शैलेंद्र याच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. थोडस निश्चित रूपाने ज्या आत्मविश्वास जो आपण बघत होतो सतीश मध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत होती, त्यानंतर शैलेंद्र आला. शैलेंद्रने एक मोठा फटका खेळून काढलाय. या षटकांशी संघाची धावसंख्या जर आपण बघतोय ती म्हणजे 10 या धावसंख्येवर जे दडपण होतं ते निश्चित रूपाने थोडंफार प्रमाणामध्ये कमी करण्यामध्ये यश आले. या षटकांशी धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. 5 चेंडू टाकून झालेत, अजून एक चेंडू येणं बाकी आहे. 4 षटकांचा सामना होत असतानाची एकंदरीत आपण स्थिती बघतोय. पुन्हा एकदा 38चा पुढचा चेंडू शैलेंद्रसाठी यावेळेचा बघितलं शरीरापासून दूर खेळायचा तर जास्त ऑप्शनच्या बाहेर निघतोय. वाईट चेंडूचा इशारा होता, अतिरिक्त धाव मिळतंय. तर मात्र थोडस काय होईना संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचतंय. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू बघितला. अपील जरूर झालंय. येस, आणि अशा अपील जरूर झाली होती मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त होताना दिसतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची एकंदरीत स्थिती आपण बघतोय. 11 धावा 2 गडी बाद 11 अशी स्थिती बघायला मिळाली. ती म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाची. उत्तन बॉयज उत्तर आणि मोफास वसीफाटा या दोन्ही संघामध्ये यानंतर एक होणारा सामना असेल. यानंतर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. पियुषला गोलंदाजी मार्किंगला आणले जाते. 2 षटक करण्यासाठी पियुष सज्ज होतोय. पियुष क्रमांक 2 षटक करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 11 धावा या ठिकाणी येताना दिसलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक बघतोय आपण पॉवर प्ले शिथिल झाल्यानंतर पियुष कडे सोपवले गेले. यावेळेचा चेंडू बॅटची कडा चाटून निष्ठक्षकाकडे केला होता मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय डायगोला. डायगो मध्ये एक टॅलेंट आहे, मोठे फटके खेळण्याची कुवत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. पियुष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला सज्ज होतोय. धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शैलेंद्रची बॅट पुन्हा एकदा सरसावले गेले 6 धावांसाठी. आता मात्र मोठे फटके येण्यास सुरुवात झालेली आहे. या 6 धाव्यांशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते म्हणजे 18 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात बघा. शॉर्ट पिच डिलिव्हरी व्यवस्थितरित्या आणि नक्कीच फलंदाजाला एक संधी मिळाली होती की वेट करून चेंडूला खेळता आलं आणि त्याचीच परिणती म्हणजे हा षटकार बघायला मिळालाय. शैलूने मात्र एक बाजू लावून धरली आपल्या संघासाठी. जरी महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले असं वाटलं होतं की थोडंसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पांजू संघाने, मात्र ते दडपण शैलू निश्चित रूपाने या ठिकाणी झुगारून देतोय. पियुष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला सज्ज आहे. तर सगळ्यात महत्वाची डोकेदुखी हे दोन्ही फलंदाज आहेत आणि जोडी फोडणं गरजेचं असेल पांजू संघाला.
आता मात्र बघितलं चेंडू जास्त बाहेर वळतोय. वाईट चेंडूचा इशारा पंचांचे दोन धावेमध्ये फैलावत आहेत. अवांतर धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. या अतिरिक्त धावा निश्चित रूपाने रोखायला हव्यात. पियुष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाज मार्किंगला. शैलेंद्र साठे तर मात्र चेंडू बॅटची कडे आटून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. महत्वपूर्ण फलंदाज बाद. शैलू याची खेळी समाप्त होत आहे. ज्या शैलेंद्रकडून आपण बघितलं होतं 2 मोठे फटके आले, जे दडपण होतं ते कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक महत्वाची गोष्ट नक्कीच घडली. ही जोडी फोडण्यामध्ये देखील पांजू संघाला यश येत आहे. धावसंख्येकडे नजर टाकली, धावा झाल्यात 19 धावा असताना तिसरा हादरा बसतोय शैलेंद्रच्या रूपानं. सुरुवातीला आपण बघितलं होतं की फलंदाज विवेक बाद झाला, त्यापाठोपाठ आपण बघितलं अमर बाद झाला आणि आता जर आपण बघतो शैलेंद्र बाद झालाय. गणेश नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलाय. बघूया गणेश कशा पद्धतीची एकंदरीत सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. 55 धावांचं लक्ष्य, 19 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. पंधरा चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. चला थोडीशी घाई करा, टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. आजचा दिवस बघतो या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जसं जसं आपण बघतो दुपार सत्रामध्ये सुरू आलो, जसं आपण पुढे जाऊ तसा या स्पर्धेचा अंतिम क्षण आपल्याला जवळ येताना दिसेल. दीपेश पाटील व भरत पाटील स्मृती चषक 2022 हे आयोजन तुम्ही बघताय ध्रुवतारा स्पोर्ट्सच्या वतीनं. पियुष पुढचा चेंडू घेऊन जातो. डावरात फलंदाज गणेश साठे तर मात्र कार्पेटरी पद्धतीने चेंडूला घेऊन काढला गेला. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीच चुकील नाही आहे. क्षेत्ररक्षकांना व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट करतोय. गणेशला केवळ एकच धाव मिळेल. एक धावेनिशी स्वतःचा खाता खोलतोय. संघाला नेऊन ठेवतो 20 या धावसंख्येवर. पियुष पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय. तर मात्र बघितलं पहिले एक स्टंप बाहेर निघतोय. चेंडू पंच वाईड घोषित करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते, मात्र यावेळचा चेंडू स्क्वेअर मारा होतोय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. डायगोकडे स्ट्राईक आहे, दुसरीकडे गणेश याला आपण बघतोय. मात्र चेंडू बॅटची कडे चाटून जातो. डिक्लेरेशन झोन कडे वळतोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल डायगोला. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. अजून एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. कारण की उजवा आणि डावाचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच पुन्हा एकदा बदलाव येताना दिसतोय आपल्याला. आता जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे मैदानावर, तो म्हणजेच पांजू स्पोर्ट्स पांजू वर्सेस एकविरा स्पोर्ट्स नायगाव या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा सामना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या डावातील पियुष पुढचा चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू खूपच खराब डिलिव्हरी. 9 चेंडूचा इशारा दिला पंचांनी. एक धाव तर मात्र पण पूर्ण होत आहे. 9 चेंडूचा इशारा केला पंचांनी. 1+1 19 2 धावा. हे या अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या निश्चित रूपाने रोखायला हव्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 24 या धावसंख्येवर. तेरा चेंडू 31 धावांची गरज अजून विजयासाठी. मुक्त फटका काढण्याची संधी मिळाली डायगोला. फ्री हिट आहे या चेंडूवर. आता चौकर किंवा षटकार बघायला मिळतोय का? मात्र पियुषला चतुराईने गोलंदाजी करावी लागेल.
मात्र आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकवलाय. 2 धावा तर मात्र बघा 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय आणि या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 या धावसंख्येवर षटक समाप्त होतोय. ते म्हणजेच दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 या धावसंख्येवर अतिशय चांगलं धावगती राखण्यामध्ये यश आलंय. जरी महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले असले तरी देखील एक चांगली धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर जमा केली गेली आहे. ती म्हणजे एकविरा नायगाव या संघाने. चला घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. क्विक फास्ट पांजू संघ. सव्वीस धावा झालेले धावफलकावर. 12 चेंडूवर 29 धावांची गरज आहे विजयासाठी. रवींद्र गोलंदाज येतोय. क्रमांक 3 चं षटक घेऊन येतोय रवींद्र. कशी काय सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. पांजू स्पोर्ट्स संघाकडून खेळताना रवींद्रला तिकडे प्रमोट केले गेले. क्रमांक 3 चं षटक हाताळण्यासाठी हे षटक नक्कीच निर्णायक असेल पांजू संघासाठी. 29 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. डावराचा फलंदाज गणेश आहे. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये जो आहे तो बदलाव लगेच करतायत आपल्याला. गणेश साठी रवींद्र आपल्या षटकाची सुरुवात करतोय. आणि चेंडू जातोय वन बाउन्स ने 4 धावांसाठी. गणेशाच्या बॅटमध्ये आलेला उत्तुंग चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. आल्या बरोबर या ठिकाणी चौकार बघायला मिळतोय गणेशच्या बॅट मधून. रवींद्र मात्र या ठिकाणी विचारात पडलाय. कशा पद्धतीने एकंदरीत पुढचे 5 चेंडू हाताळायचे. पुढचा चेंडू गणेशसाठी आता हवायचा चेंडू. सुरेख डिलिव्हरी लाईन आणले गोलंदाजी चांगलं कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न करतो रवींद्र. ही गरज आहे एकंदरीत पांजू संघाला की समोरच्या संघावर थोड्याशा अडचणी निर्माण करायला हव्यात तरच या धावसंख्येला रोखलं जाऊ शकेल. सध्या तरी सामना हा बॅलन्सिंग स्वरूपात सुरू आहे. 30 धावा धावफलकावर जमा झालेल्या आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. पुढचा चेंडू रवींद्रचा गणेशसाठी. मात्र फुल टॉस डिलिव्हरी बॅटवर येत आहे. सरळ चेंडूला बिरकावून देतो. 6 धावांसाठी फलंदाज गणेश याच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. धावसंख्या 36 वर. अशा पद्धतीने जर तुम्ही चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये द्याल तर निश्चितपणे त्याचं प्रत्युत्तर अशाच पद्धतीने असेल यामध्ये काही शंका नाही. आणि गणेशने ते दाखवून दिलंय. त्या मात्र समीकरण लगेच बदलताना दिसतात आपल्याला. 36 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी नायगाव संघाला. तर मात्र प्रेशर बनवावं लागेल नायगाव संघावर. ते म्हणजेच पांजू संघाला. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना सुरू आहे मैदानामध्ये. दबाव निर्माण केला जाईल का. पुढचा चेंडू
यावेळचा चेंडू बघितला जास्त ऑप्शनच्या बाहेर निघतोय. हे चेंडू निश्चित रूपाने रोखायला हवेत. पांजू संघाने अतिरिक्त धावा थांबवायला हव्यात. मात्र एकीकडे अतिरिक्त धावा देखील येत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 37 या धाव संख्येवर. पुढचा चेंडू मात्र रनअप मध्ये चुकतायत. धाव संख्या 37 वर जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू रवींद्र याचा तर मात्र फुल टॉस दिल्यावर क्षेत्ररक्षक काच्या डोक्यावर आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी अफलातून फटकेबाजी. धावा संख्येकडे जर आपण नजर टाकली धावा झाल्या 43 धावा. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज आहे आता मात्र विजयासाठी. बघूया हे दोन चेंडू फार महत्वाचे असतील. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल का? सध्याचं चित्र आपण बघतोय 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. 8 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज रवींद्रला या ठिकाणी मार पडतोय या षटकामध्ये. गणेश याने आपले इरादे स्पष्टपणे दाखवले. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून बघायला मिळाले. पुढचा चेंडू घेऊन रवींद्र टू गणेश. मात्र अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी त्रिफा उद्ध्वस्त होताना दिसतो. गडी बाद होतोय. ही गरज होती एकंदरीत पांजू संघाला आणि गणेश याचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सुरेख डिलिव्हरी आणि आता मात्र जो अडथळा महत्वपूर्ण अडथळा होता तो दूर करण्यामध्ये यश आलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललेली दिसतात आपल्याला. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. गणेशनं मात्र आपलं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केलंय. गणेशाची व्यक्ती खेळी जर आपण बघतोय 6 चेंडूंचा सामना करत 17 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकारांचा समावेश आहे. समीकरण बदललेली दिसतात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 43 वर. तर मात्र 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी. चला शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील मात्र यानंतर आणखी एक षटक येणं बाकी आहे. 12 धावांची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे ही गोष्ट लक्षात घेतली. 7 एक धाव तर मात्र पण पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस नो करताना दुसऱ्या धावासाठी कॉल दिलाय डायगोनं आणि दुसरी धाव देखील पण पूर्ण केली जाते. अतिशय चांगली फेकी येत आहे. 2 धावा मिळतात. 2 धाव्यांची संघाचे धाव फरक पुढे सरकते म्हणजे 45 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावामधील आपण बघतोय 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. अजूनही 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. हा सामना नक्कीच आपल्याला रंगतदार बघायला मिळेल का? कारण की दोन्ही संघांना सध्या तरी समान संधी आहे. शेवटचे षटक कुठल्या गोलंदाजाकडे सोपवलं जाईल? डायगो आणि संजित आणि डायगो.
सनी बघूया डायगो कशा पद्धतीने सुरुवात करेल. एकीकडे शेवटचे षटक जर आपण बघतोय नितीन याच्याकडे शेवटचे 6 चेंडू सोपवले जात आहेत. नितीन वर जबाबदारी टाकली गेली. 6 चेंडू 10 धावांची गरज रोखण्यामध्ये यश येईल का पांजू संघाला. क्षेत्ररक्षकांची देखील तितके चांगली साथ मिळणं गरजेचं आहे. सूर्य गेलावरे नितीनने मात्र एक चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र हा सामना निश्चित रूपाने रंगतदार होऊ शकेल. 5 चेंडू 10 धावांची गरज विजयासाठी. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. प्रेशर बनवण्याचं काम नक्कीच केलं गेलं नितीनने पहिल्या चेंडूवर. मात्र क्षेत्ररक्षकांना देखील अलर्ट राहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. मात्र डायगोच्या डोक्यामध्ये देखील सुरू असेल की आपल्याला 10 धावा जमवायच्या आहेत. 5 चेंडू आपल्याकडे आहेत. नितीन पुढचा चेंडू घेऊन डायगोसाठी. मात्र अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताने मात्र यष्टीच्या चकून जातो. एकदा तर मात्र पळून पुढे होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र खरी सामन्यामध्ये रंगत येताना दिसेल. एक बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित होते. धावा संख्या जाऊन पुढे सरकते म्हणजेच 46 वर. 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. मात्र सनी कशा पद्धतीने सुरुवात करतोय. नितीनने मात्र निश्चित रूपाने दबाव निर्माण करण्याचं काम जरूर केलं गेलंय. अनुभव आहे. अनुभवाचा वापर स्वतःच्या गोलंदाजी मार्किंगला क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवण्याचं काम केलं गेलंय. मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. ती म्हणजे पांजू संघाला चांगलं रोखायचं असेल. नायगाव संघाला सध्या तरी नायगाव संघ देखील चांगल्या सुस्थितीमध्ये दिसतोय. सनी कशी काय सुरुवात करतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेल फार महत्वाचा असेल. मात्र झेल चोट. नेहमी आपण क्रिकेटमध्ये म्हणत असतो की कॅच विन मॅच, पकडो कॅच जीतो मॅच. मात्र झेल सुटला. जीवनदान मिळालंय. ही अति घाई आणि संकटात नाही आणि ते संकट नक्कीच ओढावलंय. काही गरज नव्हती धाव घेण्याचा आणि तो प्रयत्न नक्कीच अंगलट आला. डायगो याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. धावसंख्या केवळ एकच मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 47 वर. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज. अतिशय चांगला सामना. चुरशीचा सामना. ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित स्वर्गीय दीपेश पाटील, स्वर्गीय भरत पाटील स्मृती चषक 2022 मध्ये तुम्ही बघताय. आजचा दिवस देखील तितका उत्साहीपणे सुरू झालाय. अतिशय चांगला सामना. रंगतदार सामना. प्रेक्षक वर्ग देखील मैदानाच्या चौबाजूने या सामन्याचा आनंद घेत आहेत. काय घडेल काय बिघडेल ही येणारी वेळच सांगणार आहे. सध्या तरी दोन्ही संघांना समान संधी आहे. नितीननं मात्र रोखून धरण्यामध्ये सध्या तरी यश मिळवलंय. 3 चेंडू 8 धावांची गरज. सनीवर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेली. आता मात्र फुल टॉस डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये. काय घडतंय बघूया. मात्र व्यवस्थितरित्या चेंडूवर लक्ष दिलं गेलं नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणजे नक्कीच हा चेंडू निघून गेलाय. काय घडलंय बघूया अजूनपर्यंत. आणि यावेळचा चेंडू निघून गेलाय तो म्हणजे निश्चित रूपाने 4 धावा देऊन गेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. लक्ष विचलित झालं. त्याचा परिणाम तुम्हाला दिसून आलेला आहे. आता मात्र आणखीन अडचणी वाटतात. पांजू संघाच्या 4 धावांची संघाचे धावफलके पुढे सरकताना दिसते. ते म्हणजे 51 या धावसंख्येवर 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. शांत डोक्याने या ठिकाणी तुम्हाला सामना घ्यावा लागेल. 2 चेंडू 4 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का. हा चेंडू फार महत्वाचा असेल. सनीने मात्र चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी अजूनपर्यंत सामना जिवंत ठेवलाय. चौकार आलाय सनीच्या बॅट मधून आणि प्रत्येक जसा जसा चेंडू पुढे सरकतोय तसं निश्चितपणे कधी सामना या बाजूला तर कधी सामना त्या बाजूला अशी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे. थोडस अलर्ट राहत. सामना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. 2 चेंडू 4 धावांची गरज विजयासाठी. पुढचा चेंडू. मात्र अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी. 1 धाव तर मात्र पळून पूर्ण होत आहे. मात्र घाई करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेताना आणखीन एखादा बसतोय धावाच्या रूपाने. धाव संख्या जर आपण बघतो लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव अंकित केली गेली. 52 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 1 चेंडू 3 धावांची गरज आणि कंपल्सरी आहेत.
एक चेंडू 3 धावांची गरज. काय घडेल या 3 धावा पळून केल्या जातील की चौकार येईल की षटकार येईल की हा चेंडू गोलंदाजामार्फत निर्धाव टाकला जाईल की गडी बाद होईल हे देखील पाहावं लागणार आहे. अतिशय चांगला सामना एकदा पांचू विरुद्ध नायगाव ह्या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा संघर्ष अतिशय चांगला संघर्ष सुरू झाला. एक संघर्षमय क्रिकेट मैदानामध्ये अनुभवायला मिळत आहे. कदाचित वाटलेही नव्हते की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, मात्र जसा फलंदाज गणेश याला बाद करण्यामध्ये यश आला त्यानंतर या सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसते आपल्याला. शेवटचा चेंडू, एक चेंडू 3 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग आहे. लक्षात घ्या, कंपल्सरी या 3 धाव्या बनवाव्या लागणार आहेत विजयी व्हायचं असेल तर. नितीन कशा पद्धतीने हा चेंडू हाताळतोय, बघूया नितीन कशी सुरुवात करतोय. 3 धावा ची गरज आहे एका चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू, बघूया क्षेत्ररक्षणाच्या सीमारेषे लगत या ठिकाणी लावण्यात आलाय. हा चेंडू फार महत्वाचा असेल. काय घडेल, एक चेंडू 3 धावांची गरज. नितीन टू सने महत्वपूर्ण चेंडू घेऊन आता मात्र हा सामना निश्चित रूपाने संपवला. तो म्हणजे सनीनं षटकारांसाठी ब्रेक देतोय. 6 धावे निश्चित आपण बघतोय. मोठा फटका येतोय. ज्या ठिकाणी एक चेंडू 3 धावांची गरज होती, षटकार येतो फलंदाज सनीच्या बॅटमधून आणि विजयी संपादन केलाय नायगाव संघाने. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिवंत ठेवण्याचं काम जरूर केलं नितीननं, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय. एक मोठा फटका बसतोय आणि विजयी संपादन केला नायगाव संघाने. तर या स्पर्धेतून बाद होते पांढूचा संघ. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळालं. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार हे द्वंद्व युद्ध मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. तर आता मात्र यानंतर होणारा सामना उत्तम चौक आणि वसई फाटा या दोन्ही संघामध्ये होणार आहे.